परिचय पुणे म्हणून एक संस्था आहे, ॲमेच्युअर संस्था आहे. तर ते राज्यनाट्यासाठी कोण म्हणतं टक्का दिला हे नाटक करत होते आणि त्यांनी मला विचारलं की काम करशील का. म्हटलं हो चालेल, करून बघते. कारण मी तोपर्यंत फक्त आम्ही मुली कारण मी मुलींच्या शाळेत मुलींच्या कॉलेजमध्ये होते, त्यामुळे मुलांबरोबर काम करण्याची कधी संधी मिळाली नव्हती, पण त्यानिमित्ताने मिळाली. आणि मग तिथपासून खऱ्या अर्थानेच प्रवास सुरू झाला. कारण आम्ही राज्यनाट्याला केलं, पुण्यातनं पहिले आलो, मग ऑल ओव्हर महाराष्ट्र पण आमच्या नाटकाचं खूप कौतुक झालं. संजय पवारांनी ते नाटक लिहिलं होतं आणि मग निळू फुल्यांच्या संस्थेने ते चालवायला घेतलं नाटक. सो आम्ही ऑल ओव्हर इंडिया जवळजवळ 200-250 प्रयोग केले त्यावेळेला. आणि मग ती गोडी निर्माण झाली की लोक आपलं काम ॲप्रिशिएट करतायत, त्यांना आवडतं आहे. पुन्हा पुन्हा काही लोक नाटक बघायला येत होते कारण संहिताच इतकी छान होती. आणि त्याच्यानंतर मग बऱ्याच स्पर्धांमधली नाटकं केली, कामगार कल्याण असो किंवा परत राज्यनाट्य असो, अशा अनेक स्पर्धांमधनं केलं. ETV जेव्हा सुरू झालं तेव्हा वर्तमान नावाची एक मी सिरियल करत होते, ज्याच्यात मी असिस्ट करत होते, कॉस्ट्युम्स करत होते, मी कामही करत होते. मी सगळ्या डिपार्टमेंटमध्ये मी काम करत होते. आणि ती माझ्या भावाचाच मित्र, दोघंही मित्र होते जे प्रोड्युसर होते. तर त्यांनी मला म्हणले करशील का. म्हणलं करते, काहीच हरकत नाही. आणि तसं करत असताना मुंबईतले जे आर्टिस्ट होते त्यांच्याशी ओळख झाली. बरं. मग त्यांनी काम बघितलं, ते म्हणले तू पुण्यात काय करतेस, मुंबईत ये. म्हटलं बापरे, मुंबईत यायचं म्हणजे एक तर काय आपलं बाहेर जे असतं की राहण्यापासूनचा सगळा खर्च, म्हणजे खर्च म्हणण्यापेक्षा प्रॉब्लेम असतो, कारण आपल्याला माहितीच नसतं की आपण कुठे राहणार आहोत, काय करणार आहोत. बरं, मुंबईत प्रवास कसा करायचा, लोकल, मग ते वेस्ट आणि ईस्ट इथला हा एक प्रॉब्लेम असायचा. मग मी लक्षात ठेवायचे की कसं आपण चर्चगेटहून निघालो तर वेस्ट कुठल्या बाजूला, ईस्ट कुठल्या असं करत करत हळूहळू मुंबईत राहणं शिकत गेले. आणि मी वर्तमानसाठी जेव्हा रामोजी फिल्म सिटीमध्ये होते तेव्हा मला लज्जा मिळाली फिल्म, हैदराबाद. सो राजकुमार संतोषींची लज्जा मिळाली. आणि त्याच वेळेला हॉलिवूडची एक फिल्म तिथे शूट होत होती इन कोलॅबरेशन विथ रामोजी फिल्म सिटी. सो त्यांनी एक हिंदीतली आर्टिस्ट साईन केली होती मोठी. तिच्या काहीतरी डेट्सचा प्रॉब्लेम झाला किंवा काय झालं, तर तिथले जे कोऑर्डिनेटर होते, रादर आपण म्हणू की प्रोडक्शन इन्चार्ज, तर ते माझ्या ओळखीचे होते. तर ते मला म्हणले की आणि मी जनरल त्यांना भेटायला गेले होते ऑफिसमध्ये त्यांच्या. तर ते मला म्हणले की जरा बस, मी एका मीटिंगला जाऊन येते, तोपर्यंत हे एक हॉलिवूडची फिल्म आपल्या इथे शूट होते. हे प्रोड्युसर आहेत त्याचे, त्यांनी माझी ओळख करून दिली. आम्ही छान गप्पा मारल्या की मग हॉलिवूडमध्ये कसं काम चालतं, बॉलिवूडमध्ये कसं, किंवा इंडियन इंडस्ट्रीमध्ये कसं काम चालतं, असं आमच्या खूप गप्पा चालल्या होत्या. मग ते मला म्हणाले की अरे वा छान आहे, म्हणजे TV पण करता तुम्ही आणि थिएटर पण केलं आहे. म्हटलं हो. आणि मी गेले निघून माझ्या मीटिंगला. ते प्रोडक्शन इन्चार्ज आल्यानंतर रात्री मला फोन आला. मला म्हणले की तुझ्याशी गप्पा मारल्यानंतर ते म्हणाले की आय वॉन्ट दिस गर्ल ऑन माय फिल्म. तर मी म्हणलं बापरे, असं काय मी इम्प्रेस केलं, म्हणजे कारण मी खूप नवीन होते त्यावेळेला. आणि मला रात्री बाउंड स्क्रिप्ट आलं, मी वाचलं. दुसऱ्या दिवशी डिरेक्टरबरोबर मीटिंग होती, त्यांनी एक ऑडिशन घेतली माझी. आणि ते उठले, टेबलाच्या इथे गेले, एका पेपरवरती डेट्स लिहिल्या आणि मला म्हणले टेल मी वेदर यू आर फ्री ऑन दीज डेट्स. मग मनात म्हणलं नसले तरी मी फ्री करीन इफ आय एम गेटिंग अ चान्स, हॉलिवूडमध्ये काम करण्याचा चान्स मिळत असेल तर. मस्त एक्सपिरियन्स होता, कारण मी मराठी मीडियममधनं येते त्यामुळे. आणि आमच्या घरी काय असं नव्हतं की बाबा तू इंग्लिश सुधारायचं आहे तर तू इंग्लिशमध्ये बोललं पाहिजे. आमच्या इथे की आपली भाषा मराठी आहे, मराठी भाषेवरती प्रभुत्व आधी प्राप्त कर आणि मग इतर भाषा शिक. कारण तुमची मातृभाषाच जर का वीक असेल, तेवढी चांगली नसेल, तर तुम्ही कसं बोलणार दुसऱ्या भाषा. आणि मग त्यामुळे माझं इंग्लिश तसं चांगलं होतं, त्यामुळे तसा प्रॉब्लेम नाही आला मला अजिबातच. खूप छान. म्हणजे लज्जाच्या सेटवरच तुम्हाला ती फिल्म? हो, त्या एकाच वेळेस झाल्या? एकाच वेळेला ऑलमोस्ट. वर्तमान, लज्जा आणि एअर पॅनिक या तिन्ही एकाच वेळेला झालं साधारण. तिकडे पण रिप्लेसमेंट, इकडे पण रिप्लेसमेंट. एका मुलीने ते केलेलं होतं कॅरेक्टर, पण त्यांना जे हवं होतं त्यातनं ते मिळत नव्हतं. त्यांनी मला स्पष्ट सांगितलं की खूप मोठा रोल नाही आहे, 3 ते 4 सीन आहेत, म्हणजे इम्पॅक्ट पाडणारा तो कॅरेक्टर आहे, तर आवडेल का करायला.
म्हटलं वाय नॉट, मला जर काही एक एंट्री मिळत असेल बॉलिवूडमध्ये तर करून बघूयात आपण. आणि अशी मी कोणीच नव्हते ना त्यावेळेला की नाही इतका छोटा रोल मी करणार नाही वगैरे असं म्हणायला काही नव्हतंच. ओके करून बघू, आपण एक्सप्लोअर करतोय, झालं. आणि मी केलं. सो गुलशन ग्रोवर बरोबर पहिला सीन होता. आणि एअर पॅनिकमध्ये पण गुलशन ग्रोवर माझा नवरा आहे त्याच्यामध्ये. पण आम्ही मजा केली, म्हणजे छान. असं नाही, दडपण नाही आलं की अरे बापरे एवढ्या मोठ्या ॲक्टर बरोबर आपण काम करतोय. त्यांनी पण खूप सांभाळून घेतलं, सूचना द्यायचे की असं नाही असं करून बघ बरं. आणि मला तेच म्हणायचं की आपण जे दडपण घेतो ना की हे मोठे ॲक्टर आहेत ह्यांच्याबरोबर मी काम करतो, पण ते इतके साधे असतात. ते तुम्हाला आणि मी असं म्हणणार नाही की अगदी त्यांच्यात ॲटिट्यूड नसतो, काही ह्याच्यात असतो. पण बरेचसे लोक असे असतात ना की जे नवीन आलेली लोक असतात त्यांना सांभाळून घेतात की अरे इथे नाही, अशा पद्धतीने करून बघ बरं हा सीन, किंवा तुझं लुक चुकतोय, हे करतोय. तर ते आणि त्यातनं आपण शिकत जातो. अगदी. त्यामुळे तो एक्सपिरियन्स फारच छान होता माझ्यासाठी. आणि या तुमच्या वाक्याशी मी सहमत आहे की नवीन लोकांना सांभाळून घेणं तुमच्यासारख्या लोकांकडे ती कलाच असते. खूप छान. प्रोड्युसर, डिरेक्टर, रायटर, कलाकार, तंत्रज्ञ, बाकी हे सगळे खूप अभ्यासू होते. प्रत्येक भूमिकेचा विचार करून ते काम करायचे. आता कसं झालंय ना की आता इतकी कॉम्पिटिशन वाढलेली आहे, इतके नवीन नवीन लोक येत आहेत. ॲक्टिंग येवो न येवो, चेहरा चांगला आहे ना, ओके चला काम करा. किंवा तुमचे इन्स्टा फॉलोअर्स किती आहेत हे आजकाल बघितलं जातं, जे खूप वाईट गोष्ट आहे. की इन्स्टा फॉलोअर्समुळे तुमची सिरियल नाही चालणार आहे. तर तुमच्या कथानकामध्ये जर का तेवढा ते स्ट्रॉंग असेल, तेवढं दम असेल ना, तर तुमची हे चालणार आहे. आणि तुमचे ॲक्टर्स किती चांगले तर ती तुमची सिरियल चालणार आहे. पण अनफॉर्च्युनेटली काय झालं ना, आता हा ट्रेंड आलाय की आपल्या ह्याच्यामध्ये बरेच रिमेक होतात. बरं, काही रिमेक ओरिजिनलपेक्षाही चांगले चालतात. पण हे आहे आजकालच्या ह्याच्यामध्ये थोडंफार मी असं म्हणेन की कुठेतरी भाषेवरचं प्रभुत्व कमी पडतंय लिखाणामध्ये, किंवा इवन ॲक्टर्सची समज कुठे कुठे कमी पडते, असं माझं स्वतःचं मत आहे. की मी चुकीची असू शकते, पण मला जे वाटतंय ते मी अगदी स्पष्टपणे सांगते. त्यामुळे म्हणजे जसं आता मी उंच माझा झोका केली, उंच माझा झोका करत असताना जो काळ आम्ही उभा केला होता त्या काळाशी निगडीत गोष्टी तिथे होत्या. अगदी हेच म्हणायचं होतं की आता जे घडतंय ते दाखवतच नाहीत मुळात. हो, आता कसं आहे ना की आता मी म्हणेन की आता हे शोबिझ झालंय, खऱ्या अर्थाने शो बिझनेस झालेला आहे. की हे विकलं जात आहे का, ओके मग मी पण इकडे आणतो आणि मी तेच विकतो. हे असं झालेलं आहे थोड्याफार प्रमाणामध्ये. कोणाला नवीन काही करायची इच्छा नाही आहे. जे सेट चाललंय ना, कन्नडमध्ये हे चाललंय, आला त्या मराठीत हे चाललंय, हे न्या तमिळमध्ये. पण काहीतरी नवीन देऊयात ना ऑडियन्सला. आणि काय आहे ना, ह्याच्या मागे त्यांची स्ट्रॅटेजी काय आहे हे मला माहिती नाही, चॅनलची स्ट्रॅटेजी. कारण शेवटी त्यांना बिझनेस करायचा, त्यांना पैसे कमवायचे. त्यांनी पैसे कमवले तर ते आमच्यापर्यंत येणार आहेत, खरं गोष्ट सांगायची. तर त्यामुळे मला नावं कोणालाच ठेवायची नाही आहेत. फक्त जे प्रेक्षकांकडनं प्रतिक्रिया येतात किंवा जी जुनी लोक आहेत, जेव्हा त्या परत परत यूट्यूबवरती जाऊन किंवा आता जे OTT प्लॅटफॉर्म झालेत त्याच्यावरती जाऊन जुन्या मालिका बघतात, तेव्हा त्यांच्याकडनं कळतं की आम्ही खूप ना असं असायचं की अरे कधी एपिसोड येतो. कारण तेव्हा तर रोजही नसायचं, आठवड्यातनं असायचं. वाट बघायचो आपण त्याची की ती गोष्ट डोक्यात कायम घोळत राहायची आपल्या. आणि आपण अरे अच्छा इथे संपलं तर आता इथनं पुढे येणार आहे. आता ते थोडंसं कुठेतरी हे झालं. आणि दुसरी गोष्ट काय झालं ना, सगळं तुमच्या मोबाईलवरती आलंय, जास्त आलंय, यायला लागले, त्यामुळे लक्षातच राहत नाही काही. म्हणजे असे मला कितीतरी लोक भेटतात की जे सांगतात की ताई आम्ही सकाळी उठलो ना की पहिला तुमचा एपिसोड बघतो. मी म्हणते नका बघू, संध्याकाळी 7 वाजता बघा, जेव्हा टेलिकास्ट आहे तेव्हा बघा, तुम्ही सकाळी नका बघू. कारण नाही तर ते टीव्हीवरती जे दाखवतोय आम्ही त्याला काही उपयोगच नाही. बरोबर. त्याचं जे रेटिंग यायला पाहिजे तेव्हा त्या पर्टिक्युलर वेळेमध्ये जितक्या लोकांनी बघितलं पाहिजे ते बघितलं जात नाही ना. सगळे लोक आधीच बघतात. आजचा एपिसोड सकाळी 6 वाजता OTT प्लॅटफॉर्मवरती आलेला असतो.
लोकांनी आधीच बघून झालेलं असतं. त्याच्यावर पण टीआरपी तुमचा कमी जास्त होऊ शकत असेल ना. होतो अगदीच होतो. लोक बघतायत पण चुकीच्या वेळेत बघतायत. आता आमची सिरियल कैक महिने हो ऑनलाईन नंबर 1 ट्रेंडिंग आहे. अनेक भूमिका केल्यात. सगळ्यात मिळालेलं तुम्हाला आव्हानात्मक पात्र कोणतं होतं? सुभद्रा काकू हे माझ्यासाठी खूप चॅलेंजिंग कॅरेक्टर होतं. आणि मंथरा जे सिया के राममध्ये मी केलं होतं ते. कारण मंथराला कसं होतं की ते पाठीवरती कुबड होतं, हो, कमरेत वाकून चालायचं आणि एक तर प्राकृत हिंदीमध्ये सगळे डायलॉग्स होते, त्यामुळे ते उच्चारण ते लक्षात ठेवून त्या पद्धतीने काम करायचं. आणि माझ्यासमोर इतके दिग्गज कलाकार होते, दलीप ताहेल होते, कृषा कपूर, त्यांच्याबरोबर काम करायचं. दडपण नव्हतं आलं पण ते चॅलेंजिंग होतं खूप. आणि एक तर इतकं छान वाटतं की लोकांनी ॲप्रिशिएट केलं ते की अरे इतक्या छान पद्धत. कारण कसं आहे ना की ललिता पवारांनी ती भूमिका इतकी गाजवली होती. तर जेव्हा कास्टिंग झालं, जेव्हा माझं फायनल झालं, तेव्हा असं झालं अरे बापरे आता कम्पॅरिझन होणार की त्यांनी केलेली भूमिका आणि मी केलेली भूमिका. पण म्हटलं निदान थोडंफार जवळ जरी जाऊ शकलो तरी आपण प्रयत्न करूयात ना. आणि त्याने केली. आणि सुभद्रा काकूचं कसं होतं ना की एक तर मराठीमध्ये एवढी मोठी भूमिका मला मिळाली होती आणि मी म्हटलं नाही चीज करायचं याचं. बरं त्याच्यात सुद्धा कसं होतं की स्वातंत्र्यपूर्व काळातली जी मराठी बोलली जायची की आम्ही असं केले, आम्ही जावे काय, आपल्याला ही बोलायची सवय नाही आहे, मी जाऊ का, साधली भाषा, हां आधीची भाषा ती आत्मसात करणं. आणि परत तेच होतं ना त्या कॅरेक्टरचं सुद्धा असं होतं की लहान वयामध्ये मुलगा लहान पदरात असताना नवरा देवाच्या शोधात निघून जातो आणि त्या काळी एकटी बाई म्हणजे ती समाजाची मालमत्ता समजली जायची ना. अजूनही तेच काही बदल झालेले नाही जास्ती, पण कुणी आपल्या इब्रतीवरती घाला घालू नये म्हणून ती फटकळ वागायला लागते आणि त्या पद्धतीनेच ती वागत राहते सगळ्यांचीच म्हणजे चिडून आणि हे करून आरडाओरड करून वागत की माझ्या जवळ येऊ नका, लांब राहा माझ्यापासून. आमचे डिरेक्टर आणि प्रोड्युसर वीरेंद्र प्रधान त्यांनी तितकं छान पद्धतीने समजावून सांगितलं. आणि अरुणा जोगळेकरांनी डायलॉग्स इतके सुंदर लिहिले होते, त्यामुळे वाचता वाचताच कळायचं की अच्छा आपण हे अशा पद्धतीने करायला पाहिजे. खूप मजा आली. पण रॅपिड फायर घेऊया. हो चालेल. हां, कॉस्ट्युम डिझायनिंग की अभिनय? दोन्ही 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 दोन्ही. आता दोन्ही कामं चालू आहे सध्या? नाही, आता कॉस्ट्युम डिझायनिंग जरा कमी केलंय. अच्छा. मृणाल, ज्ञानदा की कश्मीरा? नका सांगू प्लीज. नाही 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 हवंय आम्हाला. नाही नाही, माझ्या तिघी लाडक्या आहेत, तिघी लाडक्या आहेत. आई ग, फार अवघड प्रश्न. ते पण दोघं फार गोड आहेत. ही टीमच इतकी गोड आहे ना की मी कुणाला नावच ठेवू शकत नाही, इतके सगळे छान आहेत. त्यामुळे हा का तो नाहीच होऊ शकत. सगळी टीम माझी, सगळेच लाडके आहेत. सगळे लाडके आहेत. मालिका की रंगमंच? ऍक्च्युली रंगमंच. बॉलिवूड की हॉलिवूड? दोन्ही. मराठी चित्रपट की बॉलिवूड? बॉलिवूड, कारण मराठी चित्रपट तितके केलेले नाही आहेत. कुणी दिलं मला काम तर मला अगदीच आवडेल करायला. कॉमेडी की इमोशनल? कारण निगेटिव्ह चालूच आहे. इमोशनल. तुमचा फेवरेट दिग्दर्शक? आत्तापर्यंत खूप आहेत खरं तर. तुषार भाटिया म्हणून आमचे एक होते सिया के राममध्ये. तर ते ज्या पद्धतीने काम काढून घ्यायचे ना तुमच्याकडून, तर ते किंवा रादर ते सोडायचे आमच्यावरती की तू करून दाखव, तू कशी करणार आहेस. अच्छा. मग त्याच्यात जर का त्यांना काही वाटलं तर ते फाईन ट्यून करणं की असं नाही असं करून बघ. तर तो जो एक कलाकाराला जो एक फ्रीडम दिला जातो ना की तू तुझ्या पद्धतीने कर, मग काही चुकत असेल तर मी सांगतो. आणि बरेचदा असं असतं ना की दिग्दर्शकाचं आणि तुमचं थिंकिंग सेम असेल तर मजा येते काम करायला. तुषार भाटिया अमेझिंग डिरेक्टर आहेत खरंच. प्रसिद्धी की समाधान? समाधान. घर की सेट? दोन्ही. कारण ते माझं घरच आहे दुसरं. ते माधवरावांच्या खोलीमध्ये आम्ही घेऊन जात असतो. आणि माझं वाक्य असं होतं की रमाबाई आजपासून आता तीच तुमची खोली बरं का. तर ती म्हणतं मी म्हणलं रमाबाई आजपासून तीच तुमची रूम बरं का. तर ती माझ्याकडे तेजू माझ्याकडे ताई तू रूम म्हणालीस. म्हटलं अगं बाई हो. कारण आपल्याला ना इतके कॉमन झालेत हे शब्द, त्यामुळे कळतच नाही. OTT की सिनेमा? ॲक्च्युली दोन्ही.
पण आता OTT जास्त, कारण मी घराघरामध्ये लवकर पोचते OTTने. आवडतं सहकलाकार येतो खूप आहेत. पण मी पुन्हा कृषाचं नाव घेईन, कारण खूप साधी आणि खूप अशी पटकन मिक्स होणारी, प्लस तुमच्या कामाचं ॲप्रिशिएशन पण करणारी, आणि अशी खूप एक माणसंच वेगळे असतात. हां, ती फार वेगळी आहे. तिला असं मला सांगायला लागतं, तू जरा मोठी आहेस, थोडंसं माझ्यापेक्षाही खूप काम करतेस जास्ती, पण असं कुठे माज नसतो, काही नसतो. त्यामुळे ती एक आहे, रुजुता आहे, ज्ञानदा, मृणाल, ह्या सगळ्या इतक्या गोड आहेत ना, म्हणजे असं एका कोणाला तरी निवडणं खूप अवघड आहे माझ्यासाठी. एका शब्दात संयोगिता. अरे बापरे. संयोगिता ही वर्कहॉलिक आहे. एका शब्दात म्हणायला झालं तर प्रेमळ. आम्हाला पण अनुभव आला. खूप छान झाल्या गप्पा. थँक्यू. तुम्हाला आम्ही नेहमी निगेटिव्ह भूमिकेत बघितलं, पण तुम्ही खरंच प्रेमळ आणि खूप मनमोकळे आहात. थँक्यू. खूप छान वाटलं. तुम्हाला कसं वाटलं आमच्याशी भेटून? खूप छान वाटलं. वेगळे प्रश्न होते, कारण दरवेळेला असं असतं की त्याच ह्याच्यामध्ये, पण खरंच छान वाटलं. आणि एक इन्फॉर्मल ज्या गप्पा होत्या ना, त्या जास्ती चांगल्या वाटतात. त्यामुळे मंडळी, तुम्हाला वसुहत्यांच्या गप्पा कशा वाटल्या, म्हणजेच संयोगिता भावेंच्या? नक्की लिहा कमेंटमध्ये. पुन्हा भेटूया पुढच्या व्यक्तिमत्वासोबत. तोपर्यंत नमस्कार.